पाहू शकता आदरणीय संजयजी दुपडे सरांच्या कन्या आहेत, एक उत्तम डॉक्टर आहेत. ताई तुमचं नाव सांगा फक्त. स्वप्नाली सागर सरडे. माईक वर धरा. काय सांगाल, आम्ही घरी तुमच्या रात्री मुक्कामी होतो, त्या ठिकाणी अनेक ट्रॉफ्या पाहिला आम्ही खरं तर आमचे आनंद झाला आम्हाला खूप. किती ट्रॉफ्या आहेत आणि त्या कशाच्या माध्यमातून तुम्हाला मिळाल्या? जवळजवळ 150 ते 200 ट्रॉफी असतील. वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून त्या भेटलेल्या आहेत. खरं तर लहानपणापासूनच वडिलांनी आम्हाला शिक्षणासोबतच वक्तृत्व आमचं फुलावं किंवा समाजामध्ये एक ताट मानेने जगता यावं, भविष्यामध्ये प्रगती करावी या दृष्टीनं आणि स्वतःच्या पायावर उभं राहत असताना आपण सामाजिक बांधिलकी जपली जावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक संस्कार आमच्यामध्ये रुजवले. वक्तृत्वाचं एक छोटस रोपट आमच्या याच्यामध्ये रुजवलं आणि त्यामुळेच आम्ही भविष्यामध्ये प्रगती करू शकलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये आम्ही 150 ते 200 पर्यंत पारितोषिक भेटलेले आहे. नक्कीच आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजाचं आपण देणं लागतो. आपण आपला जॉब बिझनेस तर करत असतो, पण आपण समाजाच्या आयुष्यभर किती कामी आलो हे खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये आपल्याला समाधान आहे. ताई मला काय सांगाल, ज्या आता आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक वाईट घटना घडतात, अनेक मुलं मुली वाईट मार्गावर आहेत, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? मला एवढंच सांगावंसं वाटतं की खरं तर याची सुरुवात लहानपणापासूनच होत असते. लहानपणापासून जर मुलांवरती चांगले संस्कार केले तर ती पिढी भविष्यामध्ये एक आदर्श पिढी म्हणून नावारूपास येते. आणि म्हणूनच आई वडिलांनी आपल्या मुलांवरती लहानपणापासूनच चांगले संस्कार करावेत, जेणेकरून ही मुलं भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन चांगल्या आपल्या आई वडिलांचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं आणि पंचक्रोशीचं असेल नाव उज्ज्वल करू शकतील. आणि म्हणूनच सुरुवात ही आपल्या कुटुंबापासून करावी. लहानांपासून केली तर निश्चितच एक आदर्श नागरिक मुलं घडतील. नाहीतर मग जर चांगले संस्कार नाहीत भेटले तर तीच मुलं भविष्यात जाऊन वेगवेगळ्या इतर मार्गाला जातात. म्हणून चांगले संस्कार ही आयुष्यभराची शिदोरी असते. नक्कीच ताईंसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. एक आदर्शवत हा परिवार आहे आणि आदरणीय प्राध्यापक संजयजी दुपडे सरांच्या माध्यमातून एक कौतुकाची थाप नेहमी त्यांच्या सर्व परिवारावर आहे. चिरंजीव असेल, कन्या असेल यांच्यावर आहे आणि त्यांच्या खरं तर त्यांनी जो कौतुकाची थाप दिली त्याला खरोखर सार्थ प्रतिसाद देत त्यांनी देखील समाजामध्ये एक चांगलं कार्य करत आहेत. आणि आपण जर समाजामध्ये जर चांगलं कार्य करत असाल तर त्या कार्याची समाज देखील दखल घेत असतो. नक्कीच तुमच्या खूप खूप कार्याला शुभेच्छा. अशीच तुमच्या माध्यमातून अनेक वारकऱ्यांची असो, गोरगरिबांची सेवा खऱ्या अर्थाने घडत राहो. आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला आपला सहवास लाभला, आपली सेवा करण्याचं भाग्य मिळालं, हे खरोखर आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. असंच दरवर्षी आपण यावर आपली सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. ताई एक उत्तम वक्ते आहेत आणि त्यांच्या वाणीतून आपल्याला हे व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आलं असेल, कारण 200 ते 250 पर्यंत ट्रॉफ्या त्यांना वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मिळाल्यात. त्यामुळे एक महाराष्ट्रातील एक आदर्श वक्तृत्व त्यांच्याकडे आहे. आणि खरं तर शब्द हे खूप महत्वाचे असतात. शब्दचे आपले धन. त्याप्रमाणे आपल्याकडे जर वक्तृत्व चांगलं असेल तर आपलं नावलौकिक संपूर्ण जगामध्ये होत असतं. नक्कीच ते ताईंकडे आहे आणि डॉक्टरी पेशामध्ये ते त्या ठिकाणी आहेत. अनेक नागरिकांच्या लोकांच्या खऱ्या अर्थाने असू द्या काय हरकत नाही, त्या सेवा करत असतात. आणि असाच लोकांची सेवा, गोरगरिबांची सेवा आपल्या परिवाराच्या माध्यमातून सर्व तुमच्या चिरंजीव असेल, तुम्ही असेल, परिवाराच्या माध्यमातून होत राहो. नक्कीच पांडुरंग परमात्म्याकडे साकडं घालेल. आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावं आणि अशीच समाजसेवा अविरतपणे आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून होत राहावी. धन्यवाद. रामकृष्ण.